गुरुचा अर्थ असा की प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात आलेली प्रत्येक गोष्ट जी आपल्याला मार्गदर्शक ठरेल ती गुरु असते. गुरुचा महिमा इतका आहे. मग आपला एखादा मित्र सुद्धा असा गुरु शकतो. आपल्याला कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकवणारे शिक्षक तर आपले गुरु असतातच, परंतु आपले आई बाबा, आपले मित्र, आपल्या परिवारातील माणसं, आपले बाहेरच्या एखादी घटना, निर्जीव वस्तू सुद्धा आपला गुरु होऊ शकतो. म्हणजे गुरुला आपण त्या पातळीवर मिळवून ठेवूया. निर्जीव वस्तू, एखादा पुस्तक, एखादा ग्रंथ, एखादी इव्हेंट. आता आपल्या जे 10 मिनिटं अगोदर गौरी मॅमचे भाषण जे प्रेझेंटेशन झालं त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं ना. हो का नाही? गौरी मॅम आपले गुरु झाले. म्हणजे जे आपल्याला काहीतरी शिकवतात ते गुरु असतात. म्हणून गुरुचं क्षेत्र विशाल आहे. तात्पर्य हेच सांगण्यात आलं. गुरुला एका ह्याच्यात बंद करू नका. तर फॉर्मॅलिटीज अप्लाय करू नका, पण गुरुला मनात ठेवा. हे गुरु आपण समजा एक उदाहरण, समजा आपण लहान मुलांना शिकलो आणि आपण जर याला मोठ्या पोस्टवर गेलो तर आनंद, सर्वात जास्त आनंद गुरुला होतो. मला विद्यार्थी आहेत, माझे आजोबा आहे, विटार येथे आहे, त्यांचे शिक्षक होते माझी एकदा ते भाषणात सांगायचं त्यांनी कोल्हापूर की मला घडवण्यात सर्वात जास्त हात माझ्या त्या गुरूंचा आहे आणि आम्ही ते भाषण मध्ये ऐकलं होतं. तर आनंद मिळाला होतो गुरुला होतो की हा विद्यार्थी आहे, माझा विद्यार्थी अभिमान गुरुला होतो. अभिमान तो आनंद गुरुला देणे म्हणजे आपण गुरुचं पूजन करणे आहे. तर मला इतकं सांगायचं आहे, कारण कार्यक्रम बाकी आहे. इतके बोलून माझं फोन घेतो. जय महाराष्ट्र.